ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. या देवीचे रूप भक्तांना अनंत फल प्रदान करणारे आहे. या देवीची उपासना केल्याने तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयम यात वृद्धी होते. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. या देवीचे रूप पूर्ण ज्योतिर्मय आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडळू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यावेळी नारद मुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात. 1000 वर्षांपर्यंत तिने ऊन आणि पावसाळा सहन करत फळे खाऊन तपश्चर्या केली आणि 100 वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अर्पणा हे नाव देखील पडले. अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात सर्व देवता, ऋषी, सिद्धगण, मुनी तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी, की आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केलेली नाही. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच चंद्रमौली शिव तुला पती रूपात प्राप्त होतील असा वर त्यांनी दिला. अशा प्रकारे कठीण संघर्षाला सामोरा गेलेल्या या देवीची आराधना केल्याने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते.